कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे। नमस्कार, मी मिलिंद विनायक काणे व्यक्तिचित्रातील तिसऱ्या भागात मी घेऊन येतोय एक अनोखं, अजब, हरहुन्नरी, मनमौजी आणि जिंदादिल व्यक्तिमत्व चंद्रकांत पागे. या माणसाबद्दल काय बोलायचं हा मला व्यक्तिचित्र रेकॉर्ड करताना सुद्धा प्रश्न पडलाय. किंबहुना हे व्यक्तिचित्र तयार करताना पुढे व्यक्तिचित्रात मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जेवढं सांगणार आहे आणि त्यांचे जेवढे फोटो दाखवणार आहे आणि त्यांचे एक 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 असे गुण दाखवणारे किंवा त्यांची वैशिष्ट्य दाखवणारे, त्यांच्यातला हरहुन्नरीपणा दाखवणारे, हे दाखवताना मला जितकी मेहनत करायला लागलेली आहे तितकी मेहनत आधीच्या 2 व्यक्तिचित्रात किंवा येणाऱ्या पुढल्या काही व्यक्तिचित्रांमध्ये किंवा सर्वच व्यक्तिचित्रांमध्ये करावी लागेल असं मला अजिबात वाटत नाही. त्याच्यामुळे या व्यक्तिचित्रावरती मला सर्वंकषदृष्ट्या सर्वात जास्त मेहनत करावी लागली. याचं कारणच चंद्रकांत पागेंसारखं व्यक्तिमत्व मी आजपर्यंत पाहिलेलं नाही, परत पाहीन असं निदान आत्ता तरी वाटत नाही. मी एक शब्द वापरला त्यांच्याबद्दल, हरहुन्नरी जिंदादिल व्यक्तिमत्व, आणि ते खरोखर हरहुन्नरी आहेत. म्हणजे हरहुन्नरी हा शब्द फार कमी लोकांना चपखलपणे बसतो आणि तो ज्या ज्या लोकांना बसतो अशी माणसं मी पाहिलेली आहेत. त्यातली 2-3 माणसं माझ्या आयुष्यात आहेत, त्यापैकी एक चंद्रकांत पागे आहेत. पण त्या 2-3 माणसांपैकी सुद्धा सर्वात अनोखे, सर्वात वेगळे, सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वात जास्त ॲक्टिव्हिटी आपल्या 62 वर्षांच्या आयुष्यात करणारी ही माझ्या पाहण्यातली तरी निदान एकमेव व्यक्ती. सुरू करूया. चंद्रकांत पागे. पागे सरांना मी माझा मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिस किंवा फिंगरप्रिंट अनालिसिसमधला मेंटर मानतो आणि माझी त्यांच्याशी पहिल्यांदा ओळख किंवा भेट त्यांच्याच नेरूळमधल्या ऑफिसमध्ये 15 ऑगस्ट 2015ला झाली. 18 ऑगस्ट 2015ला झाली आणि 22 ऑगस्ट 2015ला मी त्यांच्याकडून माझं फिंगरप्रिंट ॲनालिसिस आणि पर्सनल काउन्सिलिंग करून घेतलं 1 to 1 त्यांच्या नेरूळमधल्या ऑफिसमधून. त्यावेळेला ते पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय करत होते आणि मी माझ्या बिर्ला सन लाईफमधल्या एका ब्रँच मॅनेजरबरोबर, ज्याचं नाव कल्पेश वैद्य आहे, त्याच्याबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांचे पार्टनर कल्पेशचे ॲडवायझर होते बिर्ला सन लाईफमध्ये आणि आमचं एक नवीन टूल आलेलं होतं ॲडवायझर करता. त्याचं प्रेझेंटेशन करण्याकरता म्हणून मी कल्पेश बरोबर नेरूळला पागे सरांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तर सावंत साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो, त्यांचे तेव्हाचे पार्टनर होते आणि तेव्हा पागे सरांची माझी पहिली ओळख झाली. दोघांची वेगवेगळी केबिन होती आणि बोलण्याच्या ओघात सावंत साहेबांनी पागे सरांची ओळख करून दिली की हे माझे पार्टनर आणि आम्ही दोघे फिंगरप्रिंट ॲनालिसिस हा व्यवसाय एकत्र करतो, ज्याच्यातनं आम्ही फिंगरप्रिंटच्या माध्यमातून उपजत क्षमता कोणत्याही व्यक्तीच्या ज्या कळू शकतात ते सांगून समाजात प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडींवरती जेवढं कॉन्सन्ट्रेशन करता येतं त्याच्याही पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन उपजत क्षमतांवर किंवा आपण ज्याला पोटेन्शियल असं म्हणतो किंवा फिंगरप्रिंट ॲनालिसिसच्या भाषेत एनर्जी असं ज्याला म्हणतात त्यावर करता येईल आणि जेणेकरून माणूस त्याच्या पोटेन्शियलनुसार प्रोफेशन चूज करून किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटीज करून आयुष्यात यशस्वी तर होईलच व्यावहारिकदृष्ट्या, पण त्याच्या आयुष्यात सुद्धा तो आनंदी आणि समाधानी राहू शकेल. आणि हे जेव्हा मला कळलं की फिंगरप्रिंट्स ॲनालिसिसमधून आपलं उपजत पोटेन्शियल किंवा क्षमता कळतात, त्यावेळी भारावून गेलो होतो आणि मी त्याच क्षणी ठरवलं की या माणसाला भेटायचं आणि आपलं वैयक्तिक काउन्सिलिंग करून घ्यायचं. मी जुजबी तोंड ओळख करून घेतली. सरांची हस्तांदोलन झालं आणि सरांनी त्यांची बेसिक माहिती सांगितली की मी कमर्शियल आर्टिस्ट आहे, मी GD आर्ट आहे आणि
माझा जन्म कोल्हापूरचा आहे. मी कोल्हापूरहून पहिल्यांदा कोल्हापूरहून पुण्याला, तिकडनं मुंबईला, बँड्राला आणि मग तिकडनं व्यावसायिक म्हणून मुंबईत स्थायिक झालो आणि नवी मुंबईत आता मी राहतो. आणि हा माझा व्यवसाय आहे. बऱ्याच व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे आणि आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा गेली काही वर्ष प्रयत्न करतो. मला तो कॉन्सेप्टच मुळात इतका आवडलेला होता की अरे असं काहीतरी शास्त्र आहे ज्याच्यातून माणसाची उपजत क्षमता कळू शकते आणि जर ती उपजत क्षमता माझ्या बाबतीत माझी काय आहे हे मला कळलं तर मी माझ्या आयुष्यात आवश्यक ते बदल करून यशस्वी होऊ शकतो. किंबहुना मी आत्ता यशस्वी आहे त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ शकतो जर मला माझ्या उपजत क्षमता कळल्या तर. आणि मी त्याच क्षणी ठरवलं, फी वगैरे विचारून घेतली, काउन्सिलिंग कसं होतं त्याची प्रोसेस काय हे विचारलं आणि त्याच्यानंतर 22 ऑगस्टची अपॉइंटमेंट घेऊन सरांच्या ऑफिसमध्ये दाखल झालो. वार शनिवार होता आणि त्यावेळेला माझं पर्सनल काउन्सिलिंग झालं. त्यावेळेला काउन्सिलिंग 1 to 1 होत असे. जे आत्ता ऑनलाईन सोल्युशनतर्फे जे ऑनलाईन काउन्सिलिंग होतं की आपण जर रेकॉर्ड करून देतो, कारण मी आता त्या काउन्सिलिंग मिशनचा भाग आहे गेली 3.5 वर्ष, जानेवारी 18 पासून, ज्यावेळेला मी माझी स्वतःची कॉर्पोरेट ट्रेनिंग स्वतंत्रपणे आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सुद्धा सुरू केली. पण त्याच्या आधी माझं काउन्सिलिंग जवळपास 3 वर्ष आधी करून घेतल्यामुळे मी सरांना जवळपास आता 6 वर्ष ओळखतोय. कारण ऑगस्ट 2015 म्हणजे आता 6 वर्ष पूर्ण होतील माझ्या सरांच्या ओळखीला. पण मी हे करून घेतलं आणि त्याच्यानंतर सरांनी ज्या ॲक्टिव्हिटी सांगितल्या त्या मी ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केली. माझ्या काउन्सिलिंगच्या वेळेला जे 1 to 1 झालेलं होतं नेरूळच्या ऑफिसमध्ये, माझं पोटेन्शियल बघूनच सरांनी मला ऑफर केलेलं होतं की आम्ही स्टेज शोज जे घेतो, 2 मुलांच्या समस्या, पालकत्वाला आव्हान आणि दुसरा त्यांचा शो होता येऊ दे परीक्षा आम्ही तयार आहोत, जो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकरता आहे. ते शोज आम्ही घेतो आणि त्या शोज करता तू परफेक्ट आहेस कारण तू ऑलरेडी प्रोफेशनल कॉर्पोरेट ट्रेनर आहेस आणि त्याचा तुला अनुभव आहे, तुला स्टेज फिअर नाही, तुझ्याकडे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स सुद्धा आहे. कारण काउन्सिलिंगमध्ये ते कळलेलं होतं माझा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हाय होता, इंटर हाय होता. त्यामुळे तू या प्रोफेशनकरता परफेक्ट आहेस आणि ऑलरेडी प्रोफेशनमध्ये असल्यामुळे तुझा जो अनुभव आहे त्यामुळे तू आम्हाला जॉईन कर, याचा तुला निश्चितपणे फायदा होईल. मला ते प्रचंड आवडलं होतं आणि मी प्रचंड एक्साईट झालो होतो. पण प्रश्न एवढाच होता की त्यावेळेला मला वेळ देता येणं शक्य नव्हतं कारण मी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्समध्ये नोकरी करत होतो. त्यामुळे माझ्या कमिटमेंट्स होत्या. माझ्याकडे 3 ब्रँचेस होत्या त्यावेळेला, ठाणे, वाशी आणि नेरूळ. आणि त्यामुळे शक्यच नव्हतं मी सरांना असं कमिट करणं की मी तुम्हाला जॉईन होऊ शकतो आणि त्यामुळे मी याचा भविष्यात नक्की विचार करीन आणि तुम्हाला जॉईन होईन असा निर्णय घेतला आणि मी तिकडनं निघालो. 1 to 1 काउन्सिलिंगमध्ये अशी अट असते की काउन्सिलर जेव्हा बोलत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या इंटेलिजन्सबद्दल, तुमच्या पोटेन्शियलबद्दल शांतपणे ऐकून घ्यायचं असतं. पण मी शांत बसण्याच्या ऐवजी त्या कॉन्सेप्टनीच आधी मुळात भारावलो होतो. त्यात सरांची माहिती मिळालेली होती की ते गेले 35 वर्ष व्यायाम करतायत, त्यांना शरीर सौष्ठवात कित्येक पुरस्कार मिळालेले आहेत, ते कित्येक वाद्य वाजवतात आणि कितीतरी हजार काउन्सिलिंग त्यांनी यापूर्वी केलेली आहेत आणि त्यातनं कित्येक तरी लोकांचं भलं झालेलं आहे, कित्येक लोक मार्गी लागलेले आहेत, त्यांनी डिवोर्स वाचवलेले आहेत, वैवाहिक आयुष्य सुखी केलेली आहेत. त्यामुळे मी इतका सुपर एक्साईट झालो होतो की माझ्या काउन्सिलिंगमध्ये 50% मी बोललोय जेवढे सर बोलले. म्हणजे सर जर 100% बोलले असतील तर त्याच्या 50% मी बोललोय, जो प्रोटोकॉल नाहीये. याचं कारण केवळ त्या व्यक्तिमत्वानी गेलेलो मी भारावलो गेलेलो होतो आणि त्या कॉन्सेप्टचा माझ्यावरती प्रचंड प्रभाव झाला होता. आणि तो खरंच तो कॉन्सेप्ट प्रभावी आहेच तितका, ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिस किंवा फिंगरप्रिंट अनालिसिस असं म्हणतो. आणि जे मला सर सांगत गेले त्यातलं मला सर्वात त्यांचं आवडलेलं वाक्य होतं, ज्याच्यानी ॲक्च्युली इथे काहीतरी क्लिक झालेलं होतं, इथे काहीतरी लागलेलं होतं की तुला माहिती आहे का मिलिंद, अरे अजून दुनियेला मिलिंद कळलाच नाहीये की खरा मिलिंद काय आहे. अजून बरंच काही व्हायचंय, तू अजून बरंच काही करून दाखवू शकतोस. किंबहुना जे तू करून दाखवू शकतोस ते अजूनपर्यंत तुझ्या हातून नकळतपणे झालंय किंवा नकळतपणे सुद्धा जे झालंय ते पूर्णपणे झालेलं नाही. त्यामुळे इतकं पोटेन्शियल आहे तुझ्याकडे की तू अजून खरा बाबाजी, कारण बिर्ला सन लाईफमध्ये बाबाजी हे मला टोपण होतं की खरा बाबाजी अरे दिसलाच नाही अजून दुनियेला. आणि ते मला इथे कुठेतरी लागलं की अरे बरोबर आहे, कारण ती सल माझ्या मनात होती की माझ्या पोटेन्शियलप्रमाणे प्रोफेशनल लाईफमध्ये मला अजून यश मिळालेलं नाहीये किंवा व्यक्तिगत आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला करून दाखवायच्या आहेत आणि माझ्यातले असे बरेच गुण जे अजून दुनियेला दिसलेले नाही आहेत किंवा माझ्या इव्हन नातेवाईकांना माहिती नाही आहेत, माझ्या जवळच्या मित्रांना माहिती नाही आहेत.
पण हे असं का झालंय तर बहुतेक मला माझी क्षमता माहिती नाहीये किंवा कळलेली जरी असली नकळतपणे तरी पण ती अजून मी दाखवलेली नाहीये. आणि ते 22 ऑगस्ट 2015ला मला पागे सरांनी जाणवून दिलं अत्यंत प्रकर्षाने. आणि मी जवळजवळ त्या कॉन्सेप्टच्यात नाही सरांच्या प्रेमात पडलो. आणि माझ्या मते सरांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे कमीत कमी 90% माणसं त्यांच्या प्रेमात पडतात त्यांच्या काउन्सेलिंगमुळे. ठीक आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांच्याबरोबर ओळख वाढली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि आम्ही एवढं बॉन्डिंग एकमेकांबरोबर शेअर करायला लागलो की आम्ही एकमेकांच्या वयात 20-22 वर्षांचा फरक असताना देखील खूप चांगले मित्र झालो आणि अजूनही आहोत. आता या 18 ऑगस्टला मला 6 वर्ष होतील सरांच्या ओळखीला. पण गेल्या 6 वर्षात मी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीत राहिलोय, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. आम्ही 3-4 पिकनिक एकत्र केलेले आहेत आणि त्यात मला ज्या ज्या काही छटा सरांच्या दिसल्या ते मी थोडक्यात या व्यक्तिचित्रात सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्नच करणार आहे. यासाठीच कारण तुम्ही ऐकून तुम्ही पाहून जे माणसाला समजू शकता ते 100% असू शकत नाही. ओके, कारण त्यांच्या 2015ला मी भेटण्याच्या आधीचं आयुष्य त्यांच्याकडनं जेवढं मला कळलंय, मला आकळलंय ते मी शब्दबद्ध करण्याचा फक्त प्रयत्न करणार आहे. कारण मी प्रत्यक्ष त्या घटना त्यावेळेला नव्हतो. त्यामुळे प्रत्यक्ष बघितल्यानंतर जी अनुभूती येते माणसाच्या बाबतीत आणि माणूस जास्त स्पष्टपणे कळायला लागतो तितकं स्पष्टपणे प्रत्यक्ष हजर नसल्या कारणाने तुम्हाला मनुष्य फक्त ऐकण्यातून बघण्यातून कळतोच असं नाही. त्यामुळे असे बरेच गुण, अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी एखाद वेळ या व्यक्तिचित्रात येणार नाहीत किंवा राहून जातील तर तो सरांचा नाही माझा दोष असेल, माझ्या व्यक्तिचित्रणाचा दोष असेल, माझे शब्द कमी पडले, माझं वर्णन कमी पडलं हा असेल. हे कृपया सगळ्या श्रोत्यांनी कृपया समजून घ्यावं, हीच नम्र विनंती आहे. तर चंद्रकांत पागे, मी जसं म्हटलं, जिंदा दिल मनुष्य, हरहुन्नरी मनुष्य, मनमौजी मनुष्य. याचं कारणच असं आहे की इतकं अचाट अमाप पोटेन्शियल आहे की या माणसाबद्दल काय काय बोलायचं हेच कठीण जातं. म्हणजे याचा विचार करून कसं मांडायचं ते हेच समजण्यासोबत बऱ्याच वेळेला. तरीही मी मांडतोय मला जे कळलं ते. म्हणजे हा मनुष्य अतिशय चांगला लेखक आहे, एक अप्रतिम काउन्सलर आहे, एक हौशी गायक आहे, एक जबरदस्त व्यायामपटू आहे. 41 वर्षांची मेहनत आहे कारण गेले 41 वर्ष ते अव्याहतपणे व्यायाम करतायत आणि शरीर सौष्ठव त्यांचा राखून आहे आणि त्याच्यात त्यांनी कितीतरी प्राइजेस मिळवलेली आहेत, कितीतरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. इनफॅक्ट ते कोल्हापूर श्रीला पण उतरणार होते असं त्यांनी मला बोलल्याचं आठवतंय. आणि ते सुद्धा वयाची 50शी उलटल्यानंतर. आणि त्यांना तो एवढा आत्मविश्वास होता की मी वर्ष 50शी उलटल्यानंतर सुद्धा माझ्या वजनाच्या वयोगटात कितीतरी लोकांना चॅलेंज करू शकतो, किंबहुना जर माझी तयारी व्यवस्थित झाली, व्यवस्थित मी केली तर इनफॅक्ट मी ट्रॉफी सुद्धा जिंकू शकतो, मी ती स्पर्धा मारू सुद्धा शकतो. वर्ष 50शी उलटल्यानंतर हा कॉन्फिडन्स असणं याच्यातनंच तुम्हाला कळू शकतं की माणूस किती जिंदादिल असेल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा लोकांवर उमटवता येण्याचा काय कॉन्फिडन्स असेल आणि स्वतःच्या पोटेन्शियलवर कसला विश्वास असेल. उत्तम वादक ते आहेत, त्यांना बेंजो वाजवता येतो, त्यांना माउथ ऑर्गन वाजवता येतो, त्यांना तबला वाजवता येतो आणि हे तिन्ही वाजवताना मी त्यांना पाहिलेलं आहे. ते अत्यंत हौशी गायक आहेत. त्यांचा सिंगिंग फॉर प्लेजर नावाचा एक ग्रुप आहे आणि त्यात हे सगळे हौशी कलाकार एकत्र गात असतात. मी त्यांच्या गाण्यांचा स्टॉक जेव्हा पाहिला, कारण 1-2 गाण्यांच्या मैफिली आम्ही वैयक्तिक केल्या होत्या, सगळ्या पिकनिकवर आमच्या गाण्यांच्या मैफिली झाल्या आणि हिंदी मराठी गाण्यांचं टेक्निकल नॉलेज जे त्यांना आहे, त्यांचा आवाज तितकासा चांगला नाही, जे अगदी खुल्या दिल्यानं ते कबूलही करतात. पण हेमंत कुमार असो, किशोरदा असो, मुकेश साहेब असो, रफी साहेब असो, तलत महमूद असो, तलत अजीज असो किंवा आत्ताचे नवीन सिंगर असो, म्हणजे ज्यात अरिजित सिंग आला किंवा विनोद राठोड आला, मोहम्मद अजीज आला, सुरेश वाडकर साहेब आले, असे कितीतरी, लता दिदी, आशाताई, अशा सगळ्यांची गाणी ते हौस म्हणून गातात. पण ज्या टेक्निकल परफेक्शनला अचीव करण्याचा त्यांचा प्रयास असतो ना, तो काबिल तारीफ आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे याला बोलीभाषेत खाज म्हणतात.
अगदी चांगल्या शब्दात सांगायचं झालं ज्याला आपण हौस म्हणतो, पण सुलेमानी रेहमानी किडा असं ज्याला बोलीभाषेत म्हणता येईल, खास ज्याला असं म्हणता येईल, त्याच्यामुळे या माणसाकडे 4,500-5,000 हजार कराओके गाण्यांचा स्टॉक आहे. हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी हतबुद्ध काय होतात ना तसं झालेलं होतं. मी वेडाच झालो होतो की अरे काय हे 4,500-5,000 गाण्यांचा स्टॉक, म्हणजे असे वेडे असतात. असे कितीतरी ग्रेट सिंगर्सचे लोक भक्त आहेत, त्यांच्याकडे त्यांचे देवारे आहेत, रोज त्यांची पूजा होते देवाप्रमाणे, असं मी सगळं ऐकून होतो, पण मी प्रत्यक्षाचं कोणाला पाहिलेलं नव्हतं. पण हे जे मी काय पाहिलं मी त्याच्यानंतर म्हणजे मला शब्दच सुचतात की अरे काय आहे, म्हणजे गाण्यांचं वेड आहे का काय मस्करी आहे. बरं, नुसतं गाण्यांचं वेड नाही, नुसतं स्टॉक नाही, नुसतं गाणी ऐकतात असं नाहीये, तर ती गाणी त्याच्यातली कितीतरी गाणी त्यांना म्हणताही येतात. त्या गाण्यात काय चढ उतार आहेत, गीतकाराला त्या गाण्यातनं काय सांगायचंय, गायकानं ते गाणं कसं म्हटलेलं आहे, कसं म्हटलं तर त्या गाण्यातल्या भावना पोचतात आणि काय नाही म्हटलं पाहिजे की किंवा कसं म्हटलं तर त्या गाण्यातल्या भावना पोचणार नाही किंवा गाणं ऐकणारा त्या भावना समजून घेऊ शकणार नाही, याबद्दलची त्यांची अंडरस्टँडिंग ही बेफाम आहे, अफलातून आहे. म्हणजे त्यांचे कितीतरी कराओके ट्रॅक्स आहेत, ते सिंगिंग फॉर प्लेजर त्या ग्रुपवरती ते टाकत असतात. बराच मोठा ग्रुप आहे आणि हे सगळे हौशी कलावंत आहेत, त्यातल्या बऱ्याच जणांचा अप्रतिम आवाज आहे, त्यांची गाण्याची तयारी सॉलिड आहे. त्यांचा एक याच्याच रिलेटेड शो सुद्धा होता, म्युझिकल काउन्सिलिंग शो. त्यात जे वेगवेगळ्या थीम घेऊन ते गाणी करायचे, त्याच्यावर त्यांचे बरेच मित्र मैत्रिणी सिंगर म्हणून असायचे आणि तो सगळा शो ते मॅनेज करायचे एकटा. म्हणजे निर्माता, दिग्दर्शक, प्रेझेंटर हे सगळं पागेसर. त्यात ते गाणंही म्हणायचे आणि वेगवेगळ्या थीमवर म्हणायचे. म्हणजे एक पावसाची थीम आहे, एक प्रेमाची थीम आहे, एक दुःखाची थीम आहे, एक विरहाची थीम आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या थीम घेऊन त्या थीमवर बेस्ट हिंदी मराठी गाणी, कधी फक्त मराठी गाणी, कधी फक्त हिंदी गाणी, कधी मिक्स गाणी. मी तो शो पाहिलेला नाहीये, मी तो शो फक्त युट्यूबवर त्यांच्या काही झलकी पाहिलेल्या आहेत, पण लाईव्ह पाहिलेलं नाहीये. जसा मी त्यांचा मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान लाईव्ह पाहिलाय, किंवा जसं आत्ता आमचं मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगमध्ये 21 शो घेण्याचं त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यापैकी आमचे जवळपास 14 शो झालेले आहेत. आत्ताच नुकताच 14वा शो झाला आणि तो शो मी पुण्याला लाईव्ह पाहिलेला आहे. त्याच्याशिवाय मी येऊ दे परीक्षा आम्ही तयार आहोत हा लाईव्ह पाहिलेला आहे, यूट्यूबवर पाहिलेला आहे. त्यांचा यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, त्याच्यावरती या सगळ्या लिंक आहेत. पण लाईव्ह शो पाहण्यातली गंमत आणि याच्यातली गंमत जरी वेगळी असली तरी सरांचं प्रेझेंटेशन, सरांची आस्था, सरांचं त्याबद्दलचं टेक्निकल नॉलेज आणि प्रेझेंट करण्याची हौस इतकी जबरदस्त आहे ना, त्यात इतकं सिंक्रोनायझेशन आहे, त्यात इतकं परफेक्शन आहे, त्यात इतका आत्मा आहे, त्यात इतकी तळमळ आहे की ते लाईव्ह बघितलं काय, यूट्यूबवर बघितलं काय किंवा रेकॉर्डेड बघितलं काय, सगळं सेमच वाटतं. तुमचा एक्सपिरियन्स हा कमालच असतो. म्हणजे की माणूस म्हणतो अरे काय म्हणजे लाजवाब सिंक्रोनायझेशन आणण्याचा प्रयत्न केला यार. म्हणजे या माणसाची हौस कमाल. म्हणजे हॅट्स ऑफ. जिकडे आपण असं सहज म्हणतो ना तसं सहज म्हटल्यासारखं होतं, खरोखर सांगतोय. तसंच तेच लेखनाच्या बाबतीत आहे. म्हणजे ते सडेतोडपणे लिहितात, ते त्यांचे मुद्दे त्या लेखनातनं सडेतोडपणे मांडतात. म्हणजे त्यांचे काही काही लेख मी तुम्हाला दाखवीन. बुद्ध्यांक विरुद्ध भावनांक. आता बुद्ध्यांक आणि भावनांक हे उपजतच प्रत्येक माणसाला मिळालेली निसर्गाची देणगी आहे. काही जणांचा बुद्ध्यांक आणि भावनांक इक्वल असतो, सारखाच दिलेला असतो. म्हणजे ही तर अजब देणगी आहे की बुद्ध्यांक जितका आहे तितकाच भावनांक आहे, किंवा दोन्ही हाय आहेत. त्यामुळे त्या माणसाला मेंदूचा वापर कधी करायचा, बुद्धीचा वापर कधी करायचा हेही कळतं आणि लोकांशी वागताना व्यवहारात किंवा वैयक्तिक आयुष्यात भावनांचा वापर कसा करायचा, भावना कशा प्रकट करायचा हेही कळतं. यावर त्यांनी तो लेख लिहिलेला आहे की बुद्ध्यांक आणि भावनांक हे दोन्ही किती मनुष्याच्या आयुष्यात महत्वाचे आहेत आणि ते कमी जास्त प्रमाणात असले की माणूस कसा वागतो आणि समोरच्याला तो कसा दिसायला लागतो, समोरच्याला म्हणजे दुनियेला. आणि मग दुनिया त्या माणसाबद्दल कसं परसेप्ट करायला लागते, कशी माणसाबद्दलची परसेप्शन होतात, म्हणजे लाजवाब लेख होतात. तसंच नवरा मेल्यानंतरच बायका खऱ्या अर्थाने जगतात हा त्यांचा लेख, वादाला तोंड फोडणारा लेख. पण त्यावरती त्यांची सडेतोड मतं आहेत आणि तेच अक्षरशः सडेतोडपणे जिंदा दिलेली ती मतं मांडतात. वादाला तोंड फुटतंय, फुटू दे, पण माझं व्यक्तिगत मत हे आहे आणि ते मांडण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. माझं असं म्हणणं नाही की मी जे मत मांडतोय तर तुम्हाला पटलंच पाहिजे, ते वाचणाऱ्या लोकांना पटलंच पाहिजे. तुम्ही त्या मताच्या विरोधात असू शकता, तुम्ही तुमची मतं मांडू शकता, नो डाऊट अबाउट इट.
असं कुठेही जबरदस्ती नाही आहे. पण हे माझं मत आहे आणि मला ते मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार अधिकार आहे आणि मी तो अधिकार बजावणार. मी माझं मत मांडणार आणि मी ते पटवूनही देणार की बहुतांशी ते मत खरं कसं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की ही मतं मांडणं आणि ती पटवून देणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यातली बरीच मतं लोकांना पटतात. माझं असं मत आहे की काही जण विरोधासाठी विरोध करतात, काही जणांना ते आवडत नाही म्हणून विरोध करतात, काही जणांना पब्लिक प्लॅटफॉर्मवरती किंवा सोशल मीडियावरती अरे असं कसं बोलायचं, मग मला लोक ट्रोल करतील, माझ्या विरोधात चुकीचं परसेप्शन होईल किंवा माझ्या जवळच्या लोकांची लगेचच मला मेसेजेस यायला लागतील, अरे काय करतोयस तू, अरे फेसबुकवर आहेस, अरे इंस्टाग्रामवर आहेस, अरे काय बडबडतोयस, काय तुला कळतंय का काही, असं कधी काय बोलतात का. पण ह्याचं पागे सरांना सुखदुःख अजिबात नसतं. माझ्याबद्दल तुमचं काय मत व्हायचं ते होऊ द्या, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हाला वाटू द्या, मला याच्याबद्दल काहीही वाटत नाही. ठीक आहे, पण माझं हे मत आहे आणि मी ते मांडणार आणि हे जळजळीत सत्य आहे. आणि बऱ्याच वेळेला अशी सगळी जळजळीत सत्य ते पटवून देतात. माणसाला मनोमन पटलेलं असतं, म्हणजे ज्यांना पटतं त्यांना पटलेलं असतंच. पण जे समोरासमोर होकार देत नाही किंवा समोरासमोर मला हे मत मान्य आहे असं म्हणत नाही की काही कमेंट करत नाही, चांगली वाईट काहीच, त्यांना सुद्धा ते पटलेलं असावं असं मला वाटतं. कित्येक लोकांच्या बोलण्यातून ते व्यक्तिशः मी ऐकलेलं आहे. ऑफलाईन ते मग आपलं मत व्यक्त करतात की नाही रे सॉलिडच मत होतं, जबरदस्त लेख होता, मला पटलं. पण काय आहे, मी फक्त कमेंट केली नाही, पण यार बाप आहे माणूस, काय म्हणजे लिहितो रे. त्यामुळे त्यांच्यात असा एक अप्रतिम लेखक आहे जो माझ्या मते मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिस त्यांनी स्वतःचं केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकर्षाने जागृत झाला असावा. म्हणजे हा सुद्धा त्याच्यातला एक फायदा आहे जो त्यांनी उचलला. आणि सर कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे त्यांना अप्रतिमरित्या स्वतःला विकता येतं. ठीक आहे, सेल्स आणि मार्केटिंग मी प्रोफेशनल त्यात असल्यामुळे गेली जवळपास 22 वर्ष, कारण 1998 पासून मी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आणि 2003 पासून सेल्स आणि मार्केटिंगमध्ये आहे. त्यामुळे कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि सेल्स या दोन्हींमध्ये गेली काही वर्ष मी फील्डवर काम करत असल्यामुळे मला याचा जो अनुभव आहे की सेल्स इफेक्टिव्ह व्हायला, सेल्स इम्पॅक्टफुल व्हायला, आपले नंबर्स अचीव्ह करायला त्याचं सुयोग्य मार्केटिंग लागतं. आणि त्यात पागेसर बाप आहेत. स्वतःला कसं विकावं, कारण मार्केटिंगमध्ये म्हटलं जातं की तुमचं प्रॉडक्ट कितीही चांगलं असलं तरी ते विकावं लागतं. तुमच्या आयुष्यात कितीही चांगली संधी असली तरी ती घ्यावी लागते. तुमच्याकडे कितीही चांगली संधी असली लोकांना द्यायला तरी ती विकावी लागते साहेब. चांगलं सुद्धा विकावं लागतं, इनफॅक्ट चांगलंच विकावं लागतं. चुकीचं लोक विकत घेतात आपोआप, तुम्ही विकलं नाही तरी विकत घेतात. उदाहरणार्थ दारू विकावी लागत नाही साहेब, तंबाखू विकावी लागत नाही, सिगरेट विकावी लागत नाही, आपोआप त्याच्यासमोर रांगा लागतात. ब्लॅकनी पण घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. पण चांगली पुस्तकंही विकावी लागतात, चांगली पुस्तकं प्रेझेंट करावी लागतात, चांगले लेख लोकांना दाखवावे लागतात, चांगली गाणी ही लोकांसमोर मांडावी लागतात, चांगले विचार मांडावे लागतात, म्हणजे ते विकावं लागतं. आणि हे विकण्यात पागे सरांचा हातखंड आहे. हातखंड, वादच नाही त्यात ते. म्हणजे स्वतःला कसं प्रेझेंट करावं, स्वतःला कसं विकावं, मी काय आहे, मी काय काय गोष्टी करतो हे लोकांसमोर प्रेझेंट करण्यात, ते विकण्यात आणि त्याचा इम्पॅक्ट घडवून आणण्यात पागे सरांसारखी फार कमी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. त्यापैकी त्यांचे लेख आहेत जे प्रचंड वाचा फोडणारे असतात लोकांच्या आतल्या भावनांना, जे खरोखर आयुष्यात घडत असतं लोकांच्या, आणि त्यामुळे लोक त्यांना रिलेट होऊ शकतात. सरांचा भावनांक अत्यंत कमी आहे तरीही लोक त्यांना रिलेट होतात. याचंच कारण असं आहे की स्वतःचा भावनांक कमी असूनही लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, त्यांना कसं रिलेट व्हायचं हे त्यांना उत्तम जमतं. आणि परत ह्याचं कारण ते स्वतःच्या सगळ्या एनर्जीज संपूर्णपणे चॅनलाइज्ड करून आहेत. त्याच्यात प्रचंड कन्सिस्टन्सी आहे. एकंदरीतच त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी आहे आणि याबद्दल ते लाजवाब आहेत. म्हणजे त्यांना ओळखत असलेल्या कुठल्याही माणसाला जाऊन तुम्ही विचारा की चंदू पागे काय प्रकरण आहे आणि त्यांच्यात जे काही करतात त्यात कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिली आहेत का, याचं उत्तर 100% नाही, 1000% नाही, 1,00,000% होय असंच असेल. म्हणजे चंदू अशक्य गोष्टी कन्सिस्टंटली करतो, शक्य गोष्टी तर करतोच, आणि त्या जितक्या कन्सिस्टंटली करतो तितक्या कन्सिस्टंटली आम्हाला तरी जमत नाही बुवा. आम्हाला ते आवडतं, पटतं, म्हणजे आमच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा आम्हाला त्या कन्सिस्टंटली करता येत नाहीत
ज्या कन्सिस्टंटली चंदू नावडीच्या गोष्टी सुद्धा करतो. म्हणजे कित्येक गोष्टी त्यांना प्रचंड आवडत नसून सुद्धा ते कन्सिस्टंटली करतात, कारण त्याची गरज आहे हे त्यांना स्वतःला माहिती आहे. आणि यात कुठेही त्यांच्या भावना आड येत नाहीत, कारण व्यक्ती लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे. त्यांचा बुद्ध्यांक जास्त आहे, ज्याला IQ म्हणतो आम्ही आमच्या काउन्सिलिंगच्या भाषेत, इंटेलिजन्स कोशंट. ओके, पण त्यांना भावना प्रदर्शित करता येत नाही असं नाहीये, लोकांच्या भावना समजून घेता येत नाही असं नाहीये, ते लोकांशी रिलेट होऊ शकत नाही असं नाहीये. काउन्सिलिंग करताना मी त्यांच्यासारखा प्रोफेशनल फार कमी वेळा पाहिलेला आहे. माझे काही स्वतःचे मित्र खूप चांगले सायकोलॉजिस्ट आहेत. माझा एक उत्तम सायकियाट्रिस्ट मित्र आहे, एक उत्तम सायकोलॉजिस्ट मित्र आहे, ज्याच्याविषयी पण माझ्या चर्चा या विषयावरती झालेल्या आहेत. त्यांनी त्याची मतं मांडलेली आहेत. अर्थात त्याचं याला काही विरोध असा नाही आहे, किंवा तो असंही म्हणाला नाही की मी हे शास्त्र मानतच नाही वगैरे वगैरे, पण त्याला उत्सुकता होती की हे शास्त्र काय काय सांगतं. आणि मग त्याने सायकोलॉजी आणि हे शास्त्र कसं काय एकत्र जुळून येऊ शकतं, की कसा परस्पर संबंध आहे हे मला सांगितलं होतं. आणि आमची अगदी अतिशय हेल्दी डिस्कशन झालेली होती, कारण तो मुळातच स्वतः मित्र सुद्धा अतिशय लेवल हेडेड आहे. ओके, त्यामुळे विरोधाकरता विरोध करणारा तो प्राणी नाही. त्यामुळे आमची इतकी उत्तम डिस्कशन झाली त्या विषयावरती, आणि त्यातून सुद्धा मला काही वेगवेगळ्या गोष्टी कळल्या. कारण एक मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिस न करून घेतलेला मनुष्य, जो स्वतः सायकोलॉजिस्ट आहे, तो मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिसवर बोलत होता. त्याला जे काही स्वतःला कळलं होतं ते, आणि ते अतिशय हेल्दी होतं, पॉझिटिव्ह होतं, आणि मनाला उभारी देणारं होतं की येस, यात जर उतरलं, हे जर समजून घेतलं, तर शेवटी हे शास्त्र आहे, पण आपलं परसेप्शन जर त्याकडे बघण्याचं सुयोग्य असेल, ते समजून घेतल्यानंतर, तर याच्यातनं खरोखर बऱ्याच लोकांचा फायदा होऊ शकतो, भलं होऊ शकतं, आणि हा प्रबोधनाचा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे पागे सरांमध्ये असलेला हाडाचा शिक्षक हा कित्येक वर्ष प्रबोधन करतोय. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. ते जेव्हा कोल्हापूरला होते आणि त्यांचा जेव्हा कम्प्युटर्सचा बिझनेस होता, कम्प्युटर ग्राफिक्सचा, आणि ग्राफिक्सचाच मला वाटतं, कम्प्युटर ग्राफिक्सचा त्यांचा बिझनेस होता. आणि तो गेले ते काही वर्ष करत होते कोल्हापूरला असताना. तो अचानक व्हायरस लागला, बंद पडला, आणि त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या, आणि मग त्याच्यानंतर ते मुंबईला आले. पण ते करत असताना सुद्धा, त्यात सुद्धा त्यांनी स्वतःची वापरलेली क्रिएटिव्हिटी, स्वतःचा वापरलेला बुद्ध्यांक हा लाजवाबच होता. स्वतःचे वापरलेले तर्क, कारण त्यात त्यांना पोटेन्शियल होतं, पण ते नकळतपणे वापरलं जात होतं. पण हे कळल्यानंतर त्यांनी जे मागच्या 10 वर्षात 11 वर्षात जे पोटेन्शियल वापरून घडवून आणलेलं आहे ना, त्यातल्या 6 वर्षांचा मी साक्षीदार आहे. मी जसं तुम्हाला लेखांचं उदाहरण दिलं, तसंच वाद्यांचं उदाहरण आहे, तसंच गाण्यांचं उदाहरण आहे, तसंच ते कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे त्यांची चित्र जे काढतात, म्हणजे काय, त्यांनी रफी साहेबांचं काढलेलं चित्र असू दे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चित्र असू दे, आत्ताच काल त्यांनी काढलेलं APJ अब्दुल कलाम साहेबांचं चित्र, त्याच्यानंतर बाबूजींचं चित्र, बाबूजी म्हणजे स्वर्गीय सुधीर फडके, गीत रामायणाचे निर्माते गदिमांच्या बरोबर, आणि आशाताईंचं चित्र, दिदींचं चित्र, राज कपूर साहेबांचं चित्र, रतन टाटांचं चित्र. अरे म्हणजे जिवंत माणसं आपण बघतोय की काय असं वाटायला लागतं. म्हणजे रफी साहेबांचा मी हार्डकोर फॅन आहे, हे जगजाहीर आहे. बाबूजींचा मी हार्डकोर फॅन आहे, जगजाहीर आहे. वसंतरावांचा मी हार्डकोर फॅन आहे, जगजाहीर आहे. मी आशाताईंचा, किशोरदांचा हार्डकोर फॅन आहे. किशोरदांचा मी फॅन आहे हे पटकन कळत नाही, की मी रफी साहेबांची गाणी सारखी पोस्ट करत असतो, किंवा मला माहिती नाही, पण त्या माणसाच्या मी ना इन्फ्लुएन्स खाली नाहीये, प्रभावाखाली नाहीये. मी त्या माणसाच्या प्रेमात आहे, आतोनात प्रेमात आहे. आणि त्या प्रेमातून ना मला बाहेर पडावं असं वाटतच नाही, किंबहुना मी बाहेरच नाही पडत बऱ्याच वेळेला. त्यामुळे किशोरदांची गाणी माझ्याकडनं जास्त पोस्ट होत नाही, मी ऐकत असलो तरी. पण ही सगळी जी चित्र ज्या प्रेमाने काढली आहेत ना, त्यातलं फक्त प्रेम दिसत नाही, तळमळ दिसत नाही, त्याच्यातला खराखुरा आर्टिस्ट दिसतो. जसा हाडाचा शिक्षक आहे तसाच हाडाचा आर्टिस्ट आहे मनुष्य. आणि काय आर्टिस्ट आहे यार, म्हणजे मला तर 2 मिनिटं असं वाटलं रफी साहेबांचं, प्राण साहेबांचं, राज कपूरचं चित्र बघून, की अरे यार, म्हणजे जसं काही रफी साहेब यांच्यासमोर बसलं आणि सांगितलंय, चंदू काढ रे चित्र, मी जर ऐकलंय असं की तू उत्तम चित्र काढतोस, म्हणजे रफी साहेबांनी सांगावं आणि सरांनी खाड 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 ब्रश चालवावा, चित्र काढलं, ते रफी साहेबांनी दाखवलं. रफी साहेब, अरे क्या ये मैं ही हूं, मैं आईना तो नहीं देख रहा, असं वगैरे रफी साहेबांना वाटावं, की रतन टाटांनी कौतुकांनी पाठ थोपटावी. अरे वा, क्या बात है, पिक्चरचे. म्हणजे रतन टाटा एखाद वेळेस पारसीत बोलून सुद्धा त्यांना कॉम्प्लिमेंट देतील.
किंवा वसंतरावांनी जर चित्र बघितलं, काय चंद्या काय म्हणजे चित्र काढलंयस पाहिजे बघितलंस काय असं वगैरे बोलतील की असं मी चित्र बघितल्यानंतर मला वाटायला लागलं माहितीये. म्हणजे अफलातून म्हणजे ते GD आर्ट आहेत आणि ते रँकर वगैरे असतील किंवा त्यांना गोल्ड मेडल मिळालं असेल असं जर मला कोणी सांगितलं, ठीक आहे, मला नक्की माहिती नाही मिळालं की नाही, तर मला काहीही वाटणार नाही. ते महाराष्ट्रात पहिल्या 2 असतील, पहिले पण असतील, भारतात सुद्धा पहिले असतील, तरी मला काही वाटणार नाही. ठीक आहे, मला त्याचं नवल नाही वाटणार. अच्छा बरं, फक्त पागे सरच कमर्शियल आर्टिस्ट असं नाहीये, लीना मॅम सुद्धा आहेत. लीना मॅम म्हणजे त्यांच्या सहचारिणी, त्यांची पत्नी, त्यांची बायको, आणि त्या सुद्धा अप्रतिम कमर्शियल आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्या त्यांची काही चित्र मला पाठवतात, त्यांनी काढलेल्या रांगोळ्या मला पाठवतात, त्या रांगोळ्यांमधनं सुद्धा त्यांची कला दिसते. त्यांचं चित्रकलेचं कौशल्य डोकावतं. त्यांचा हळूवारपणा, त्यांच्या मनात असलेल्या भावना त्या रांगोळीतून त्या प्रकट करतात, त्या चित्रातून दिसतात. दोघांची चित्र वेगळी असतात, पण कौशल्य जबरदस्त दर्जाचं आहे, तुफान दर्जाचं आहे, प्रशंसनीय आहे, अतुलनीय आहे. म्हणजे शब्द सोडून देऊया आपण, उपमा सोडून देऊया आपण, अशा जबरदस्त दर्जाचं. आपण असं म्हणतो ना कधी कधी, दे गो बियॉन्ड वर्ड्स, दे गो बियॉन्ड रिस्पेक्ट, दे गो बियॉन्ड सेईंग एनिथिंग अबाउट व्हॉट दे डू. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि हे दोघेही तसेच आहे. आणि त्यांची तुम्ही चित्र पहा, मी काही चित्र शेअर करणार आहे तुमच्याबरोबर, आणि ती चित्र तुम्ही पहा, वेळ नाही लागलं तर मला सांगा. सेम म्हणजे त्यांनी मला सांगितलं, मी माउथ ऑर्गन वाजवतो, मला कलेची आवड आहे. घरातनं त्या आधी लहानपणी कधी प्रोत्साहन नव्हतं, घरातनं नंतर काढण्यात आलं, अभ्यासात कधीही कौशल्य नव्हतं, अभ्यासात कधी उत्साह नव्हताच. आणि मग त्याच्यानंतर मग ते मालवणला गेले, सांगावकर सर भेटले. सांगावकर सरांनी त्यांच्यातल्या काही गोष्टी हुडकून काढल्या आणि मग त्याला सांगितलं की तुला माहिती आहे का की तू प्रबोधनाकरताच जन्मलेला आहेस, तू पुस्तकं नको वाचूस, तू माणसं वाच. कारण तू जे काही शाळेत करतोस ते अभ्यासक्रमाच्या दृष्टीने वावगं असलं किंवा ते चांगलं नसलं, म्हणजे सर शाळेत शिव्या शिकवायचे हे सगळ्या दुनियेला माहिती, त्यांना अभ्यासात इंटरेस्ट नसल्यामुळे. आणि घरातनं सुद्धा प्रोत्साहन नव्हतं की चित्रकला उत्तम येते, वाद्य उत्तम वाजवता येतात, गाणी चांगली म्हणतो, व्यायामाची हौस आहे, पण उपयोग काय. हे त्या काळी जसं ज्या पद्धतीने पालक बोलायचे त्यामुळे त्यांची दबंगाई जास्त वाढलेली होती. आणि ऑफकोर्स वाढणार ना, कारण अभ्यासाशिवाय कशालाच महत्व नाही अशा संस्कृतीत ते वाढलेले होते. किंबहुना माझ्या पिढीपर्यंत ती संस्कृती होती, आत्ता ती संस्कृती कुठेतरी कमी होती. आणि अभ्यासाशिवाय बऱ्याच गोष्टींना महत्व आहे, दिलं गेलं पाहिजे. आणि आपली मुलं कशात ना कशात तरी हुशार असतात, हे त्यांना असलेल्या रुखरुखीतून, त्यांना त्यांच्या मनातल्या सलीतून आणि त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून, त्यांनी केलेल्या ज्या शोमधनं त्यांनी हे सांगितलेलं ना, ते सुद्धा दिसतं. त्याच्यात सुद्धा त्यांच्यातला मास स्पीकर दिसतो, त्याच्यातला हाडाचा शिक्षक दिसतो, ती तळमळ दिसते, प्रबोधन करण्याची वृत्ती दिसते. पण हे सगळं त्यांच्या भूतकाळात घडून गेलेलं होतं आणि ते त्यांच्या चित्रातनं पण दिसतं, त्यांच्या भावना प्रकट करण्याच्या गोष्टींमधनं पण दिसतं. ओके, त्यांच्या गाण्यातनं पण दिसतं, त्यांच्या एकंदर लोकांची वागण्यातून सुद्धा दिसतं, ती तळमळ दिसते. पण हे ज्या लोकांनी बघितलेलं नाही ना, त्यांना सुद्धा कळू शकतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम सरांच्या संगतीत राहिल्यानंतर की काय माणूस आहे हा, काय विचार आहेत या माणसाचे. अर्थातच माणसाबद्दल जसं चांगलं बोलणारे लोक असतात तसंच हा माणूस आवडत नाही बा, विक्षिप्त आहे बा, विम्झिकल आहे बा, प्रचंड मुडी आहे बा, असं म्हणणारही असतात, असणारच. सर सुद्धा त्याला काही अपवाद नाहीये. म्हणजे सर स्वतः सुद्धा म्हणतात की जेवढे माझे प्रशंसक आहेत, जेवढे माझे फॉलोअर्स आहेत, किंवा जेवढ्या लोकांना मी आवडतो पटतो, तेवढे माझे हेटर्स पण आहेत. आणि असू दे, मला त्याचं काही वाटत नाही, कारण मी कसं आहे हे मी कोणालाही पटवायला जात नाही. आय हॅव नो जस्टिफिकेशन टू गिव्ह. आणि तसंच ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा वागतात आणि ते त्यांच्या एकंदर वागण्यातनं, वाद्य वाजवण्यातनं सुद्धा दिसतं. म्हणजे माउथ ऑर्गन जसं मी म्हटलं पोटेन्शियल आहे, याची आवड आहे, पण घरातनं तो पाठिंबा नव्हता. तर मी त्यांना असंच विचारलं, सर तुम्ही माउथ ऑर्गन काय वाजवतात. आणि एक व्हिडिओ टाकला होता, मला वाटतं हे अपना दिली तो आवारा ना जाने, ते जे गाणं आहे ते त्यांनी माउथ ऑर्गनवर वाजवलेलं होतं. आणि ते गाणं इतकं अप्रतिम आलेलं होतं, म्हणजे एखादा प्रोफेशनल माउथ ऑर्गन प्लेयर ते गाणं वाजवतोय की काय असं एखाद्याला वाटावं. पण मला सर म्हणाले, मी कोणाकडे शिकलेलं नाही एकही वाद्य. तबला बघून बघून शिकलो, माउथ ऑर्गन बघून बघून शिकलो, बुलबुल तर बघून बघून शिकलो. अरे म्हणजे बघून बघून शिकलो, अरे काय म्हणजे पोटेन्शियलच आहे म्हणून बघून बघून शिकले ना. असं कोणी येतं आणि बघून बघून शिकतं का.
कुणी येतं बाबा मी तबला वाजवायला बसलो ता घे धा, मी स्वतः तबला शिकलेलो आहे, माझ्या 3 परीक्षा झालेल्या आहेत. ठीक आहे. ता घे, त्याच्यानंतर धा, मग धिन, मग धा, मग त्याच्यानंतर हळूहळू ताल. म्हणजे चांगला एकताल वाजवायला, चांगला त्रिताल वाजवायला, चांगला भजनी ठेका धरायला, चांगला जपताल वाजवायला, चांगला केहरवा वाजवायला, चांगला रूपक वाजवायला, चांगला कायदा वाजवायला. म्हणजे ओंकार स्वरूपा धिन दिन धा तकदिन्ना कत्तिंदा तकदिन्ना धिन दिन धा तकदिन्ना कत्तिंदा तकदिन्ना. किती मेहनत लागते ना एका तबलजीला, ती मी मेहनत मी करून झालेलो आहे. म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अलारखा खा साहेब, सुरेश तोंडवळकर का सुरेश तेंडुलकर, मला आता नक्की आठवत नाही नाव. हे सगळे जे ग्रेट दिग्गज, एहसान कुरेशी असे जे सगळे दिग्गज तबलापटू आहेत ना भारतात आणि भारताबाहेर सबंध दुनियेत, ठीक आहे, त्यांनी 15-15, 16-16, 18-18 तास रियाज केला असेल. म्हणजे काय केलं असेल हे मी 3 परीक्षात कळून चुकलो होतो. आणि आपली पातळी काय हे सुद्धा कळलं होतं. आणि कुठल्याही प्रकारचा रियाज न करता फक्त बघून 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 चांगला तबला वाजवता येणं, चांगला माउथ ऑर्गन वाजवता येणं हे निश्चितच प्रशंसनीय. पण त्याच्याकरता पोटेन्शियल लागतं साहेब. आणि ते पोटेन्शियल कळून जेव्हा मनुष्य त्याच्यावरती काम करतो ना, तेव्हा मनुष्य एका विशिष्ट उंचीला पोचतो. सरांच्या बाबतीत पोटेन्शियल माहीत नसून ते त्या उंचीला पोचले होते. पण हे त्यांनी आम्हाला काउन्सिलिंगच्या क्लासेसमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. कारण आता मी त्यांच्या काउन्सिलिंगच्या बॅच 4ला आहे, जे लर्निंग FPA काउन्सिलिंग आहे MOC बॅच 4मध्ये. त्या बॅचमध्ये मी आहे. आणि सर फिंगरप्रिंट अनालिसिसचे फायदे त्यातून सांगतात. फिंगरप्रिंट अनालिसिस कसं शिकायचं या प्रवासात मी सध्या आहे. पण त्याच्यात सुद्धा अगदी इंट्रोच्या पहिल्या सेशनपासून त्यांनी सांगितलेलं आहे की मी कसा घडलो, मी काय होतो, मला माझं पोटेन्शियल मी नकळतपणे वापरल्यामुळे काय फायदे झाले, पण त्यापेक्षा काय तोटे झाले. पण कळल्यानंतर मागच्या 11 वर्षात जे मी काय केलेलं आहे स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या मुलांसाठी आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःसाठी, ओके, ते जर मला 25-30 वर्ष आधी मिळालं असतं तर मी एका वेगळ्या उंचीला असतो. पण नेव्हर माइंड, नो प्रॉब्लेम. कारण हा माणूस रडणारा नाही, तोंड वाकडं करणारा नाही. हा मनुष्य फायटर आहे. हा मनुष्य ॲडव्हर्सिटी कोशंट असल्यामुळे आव्हानांना सामोरं जाणार आहे, आव्हानं परतवणार आहे, आव्हानं लिलया पेलणार आहे. पण हे जेव्हा कळतपणे झालं तेव्हा त्यांच्यातला बदल हा प्रकर्षाने जाणवला. त्यांनी आम्हाला 10-12 फोटो दाखवले होते त्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या आयुष्याच्या. आणि मग त्यांनी सांगितलं की मी कळून माझं ॲनालिसिस झाल्यानंतर जेव्हा माझ्या एनर्जीज चॅनलाइज करायला लागलो, मी ॲक्टिव्हिटीज करायला लागलो, त्याच्यात मी डिसिप्लिन झालो, त्याच्यात अमेझिंग कन्सिस्टन्सी आणली, तेव्हा माझ्यातले बदल पाहतो. म्हणजे चेहऱ्यावरचा तजेला असो, उत्साह असो, ज्या पद्धतीने मनुष्य स्वतःला प्रेझेंट करतो ते असो, कॉन्फिडन्स आधी होताच पण वाढलेला कॉन्फिडन्स असो, स्वतःच्या स्किलवरचा अमेझिंग विश्वास असो, हे अफलातून आहे. म्हणजे ते ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आणि त्याच्यातनं कळू शकतं की फिंगरप्रिंट अनालिसिस प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, ते का करून घेतलं पाहिजे. पण हा एक भाग झाला, करून घेतलं पाहिजे नाही. या माणसानी स्वतः त्या ॲक्टिव्हिटी केल्या, आजही करतो आणि रोज करतो, अमेझिंग कन्सिस्टन्सीनी करतो. आणि म्हणून हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणून हे फायदे आहेत, ज्याचा मी गेली 4 वर्ष प्रचंड अनुभव घेतोय. एक उदाहरण देतो. माझा म्युझिकल इंटेलिजन्स हाय आहे, माझा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हाय आहे, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हाय आहे, मी डव आहे, माझा इमोशनल कोशंट आहे. पण समजून उमजून जेव्हा मी हे सगळं वापरायला लागलो, मी पुलंच्या तुझपाशी या नाटकाचे 4 प्रयोग केलेले. अचानक ही संधी आली. आमचे निर्माते मकरंद पुंडलिकांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की अरे असं आहे आणि त्यात डॉक्टर सतीश सरदेसाई हा रोल आहे आणि त्या रोलसाठी तू परफेक्ट आहेस. माझा नाटकाचा, माझा आणि अभिनयाचा काहीही संबंध नाही. मी कधीही गॅदरिंगमध्ये काम केलेलं नाही. 12वीत एक छोटासा 1 मिनिटाचा रोल केलेला होता, ज्यात मला 4 डायलॉग होते. दॅट्स इट. एवढाच माझा अभिनयाशी संबंध. बाकी मी सगळा अभिनय ऑफलाईन करत आलेलो आहे, ऑफ द कॅमेरा करत आलेलो आहे, जो घरात जो सगळेच जण करतात. जसे आपण बाथरूम सिंगर असतो, ओके, तसंच आपण अभिनय सुद्धा करतो. त्यात मला सिनेमाची, नाटकांची आवड प्रचंड आहे. म्हणजे मी मिथुन चक्रवर्तीचा सूरज नावाचा सिनेमा पण पाहिलेला आहे आणि मिथुन चक्रवर्तीचा लोहा पण पाहिलेला आहे. लोहा नावाचे 3 सिनेमे.
एक जुना लोहा आहे त्या धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा आणि करण कपूर आहे, शशी कपूरचा मुलगा. नंतर एक नवीन लोहा आहे ज्यात परत धर्मेंद्र आहे आणि अजून एक लोहा आहे ज्यात मिथुन चक्रवर्ती आहे. म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला सिनेमांची आवड आहे. काय स्टोरी आहे काय मला काही फरक पडत नाही, कारण सिनेमा माझ्या दृष्टीने स्ट्रेस बस्टर असतो आणि मी फक्त एंटरटेनमेंट म्हणून सिनेमा बघतो. त्यामुळे म्हणजे काय तो रद्दड सिनेमा आहे, फालतू सिनेमा आहे, काय चाललंय, याला काय लॉजिक आहे का, अशी मारामारी होते का वगैरे वगैरेचा मला काही फरक पडत नाही. बिकॉज फॉर मी इट इज अ रिलीफ, इट इज अ मेंटल रिलीफ, इट इज अ स्ट्रेस बस्टर. सो आय थरली एन्जॉय इट. सो त्याच्यामुळे त्या प्रकारचा अभिनेता मी होतो. अरे पण डायरेक्ट स्टेजवर ते सुद्धा पुलंचं नाटक, ते सुद्धा तुझं बशी, अरे काय संबंध आहे. आणि त्यात सुद्धा एक इन्फ्लुएन्शियल सेंट्रल व्यक्तिरेखा, कारण डॉक्टर सतीश सरदेसाई त्या नाटकात येतो आणि फक्त दनादन बॅटिंग करतो, दनादन बॅटिंग. एक फिलॉसॉफिकल डॉक्टर दाखवलेला आहे आणि ही संधी मला पुंडलिकांनी दिली, मकरंद पुंडलिकन, त्यांच्याबद्दल मी त्याचा आभारी आहेच, कायम राहील. पण ही आली कुठून, कारण माझा म्युझिकल इंटेलिजन्स एक नंबरला आहे, तो हाय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी करत होतो, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. दुसरं नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स हा आहे जो तुम्हाला ॲक्टिंगकडे घेऊन जातो, परफॉर्मन्स ओरिएंटेड गोष्टींकडे घेऊन जातो. आणि तिसरं लिंग्विस्टिक इंटेलिजन्समध्ये वर्बल आहे. त्याकरता मी बोलतोय, त्याकरता मी, ही पण माझी चॅनलायझेशन ॲक्टिव्हिटी आहे की मी तुमच्यासमोर एक व्यक्तिचित्र सादर करतोय. त्यातनं मिळणारा आनंद प्रचंड आहे. जसं मला वाचनाचा छंद आहे तसंच मला बोलण्याचाही छंद आहे. अर्थात माझ्या प्रोफेशनचा सुद्धा तो योगायोगाने भाग आहे, म्हणजे त्यात मी प्रचंड नशीबवान आहे. पण हे सगळं सांगितलं कुणीच आहे, ॲनालिसिसनी. ॲनालिसिस केलं कुणी, पागे सरांनी. ठीक आहे. त्यानंतर मी माझ्या एनर्जीज चॅनलाइज केल्या आणि मला त्याच्यानंतर त्या संधी यायला लागल्या. पण साहेब, एनर्जी चॅनलाइज करायला आणि संधी यायला त्या आधी मुळात कळायला लागतात, त्याच्याकरता ॲनालिसिस करावं लागतं आणि त्याच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून प्रामाणिकपणे ॲक्टिव्हिटीज करायला लागतात. पण मला असं वाटतं या सगळ्याचं मूळ काय आहे, ॲनालिसिस मी करून घेतलं आणि मला जो काउन्सिलर मिळाला तो हाडाचा काउन्सिलर होता, तो एक हाडाचा शिक्षक होता. तळमळीने एका व्यक्तीचं काउन्सिलिंग करून त्या व्यक्तीत काय छुप पोटेन्शियल आहे, काय जो जर क्षमता घेऊन आलाय आणि ते जर वापरलं तर तो मनुष्य कशी सोन्याची खाण आहे हे दाखवणार आहोत. आणि हे सरांच्यातला कलाकार दाखवतो, एक विम्झिकल व्यक्ती दाखवते, एक विक्षिप्त व्यक्ती दाखवते. कारण एक विक्षिप्त, स्वतःच्या विश्वात रमणारी, स्वतःच्या सगळ्या गोष्टींवरती प्रचंड विश्वास असणारी आणि त्या विश्वासातून स्वतःच्या दुनियेत रमून बाहेरच्या लोकांना देता येणारं काय काय चांगलं आहे ते देण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी व्यक्तीच हे करू शकते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला अशा व्यक्ती विक्षिप्त ठरतात, कारण त्या स्वतःच्या दुनियेत रमलेल्या असतात, मनमौजी असतात, स्वच्छंदी असतात आणि सर तसेच आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे असा काय आहे किंवा हे असे काय हे असं काय बोलतात, असा होतो. पण मुळातच जजमेंटल कोड होत नाही साहेब. आपण सगळे एकमेकांबद्दल जजमेंटल असतो, काहीही एकमेकांबद्दल माहिती नसताना. त्यामुळे माहीत नसताना आपण भेटलेल्या व्यक्तीबद्दल पहिल्याच भेटीत मत बनवणं हे 100त 96-97% लोक करतात. ओके, ज्याला आपण म्हणतो प्रेडिक्टिंग अबाउट अ इंडिव्हिज्युअल विदाउट नोईंग अबाउट हिम ऑर हर फॉर नो रिझन. देर इज नो रिझन टू हॅव जजमेंट्स अबाउट हिम ऑर हर or to have an opinion. Yes, you can start forming an opinion, but you cannot say that what I know about him or her is 100% truth, or I completely know that individual. No, it's not possible. पण तरीही people form opinion. लोकांची आपल्याबद्दल एक मतं असतात आणि तसाच मतप्रवाह असणारे चांगला आणि वाईट सरांच्या बाबतीत सुद्धा आहे. पण तरी मला असं वाटतं की त्यांचा हा विक्षिप्तपणाच त्यांना ग्रेट करतो. आणि मी तर नेहमी म्हणतो की सगळी ग्रेट माणसंच विक्षिप्त असतात, ग्रेट माणसात विक्षिप्त असतात. डॉक्टर घाणेकर इन हिज ओन राईट ही वॉज ट्रिमेंडस विक्षिप्त. डॉक्टर लागू प्रचंड विक्षिप्तपणा. किशोरदा विक्षिप्तपणाचा कळस. पण ही सगळी माणसं ग्रेट नव्हती का? तसाच हा आपल्यात आलेला ग्रेट माणूस आहे. त्यामुळे त्याचा विक्षिप्तपणा जर समजून घेतला तर तो विक्षिप्तपणा वाटत नाही. तो मनमौजीपणाचा, स्वच्छंदीपणाचा एक भाग आहे हे लक्षात येतं. पण आपण हे समजून घ्यायला तयार नसतो, असं माझं वैयक्तिक मत. ठीक आहे, मी म्हणजे शहाणा. इंट्रा हाय असला की तो प्रकार होतो. सरांचाही इंट्रा हाय, पण तो चॅनलाइज्ड आहे.
त्याच्यामुळे मी माझं मत मांडणारच, माझा हा अट्टहास आहेच, मी म्हणतो ते बरोबरच आहे, कारण IQ आहे. त्यामुळे मी जे म्हणतो ते कसं बरोबर आहे हे ते पटवून देऊ शकतात. पण त्याच्याकडे त्यांचा अट्टहास, त्यांचा वेडेपणा, काहीतरी खूळ लागलाय या माणसाला, म्हातारचळ लागलाय असं म्हटलं जातं किंवा त्याकडे विक्षिप्त नजरेने पाहिलं जातं. पण असं म्हणणारे, असा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन असणारी माणसं स्वतः आयुष्यात काय करतात हे सुद्धा तपासून बघण्यासारखे. कारण समोरच्याला बोलणं अतिशय सोपं असतो की अरे काय म्हणजे म्हातारचळ लागलाय का. म्हणजे त्यांनी आम्हाला शेअर केलं होतं की मी व्यायामाचे व्हिडिओ टाकले, तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तर मला अशा कमेंट आल्या, अहो काय तुमचं वय बघा, असं काहीतरी करत बसू नका, काय या वयात असे व्यायाम करताय. तेव्हा त्यांनी परत एक ती क्लिप टाकली होती फेसबुकवरती, त्यावर लिहिलेलं होतं, आय बिलीव्ह एज इज जस्ट द नंबर अँड वाय नॉट. जे अत्यंत खरं आहे, ते जे म्हणतात की माझं मेटाबॉलिक एज फक्त 45 आहे, का असू नये अशा माणसाचं मेटाबॉलिक एज 45. जो मनुष्य गेली 41 वर्ष अव्याहतपणे व्यायाम करत असेल त्याचं वय मेटाबॉलिक एज 45 का असू नये. म्हणजे एका गाऊटच्या त्रासशिवाय सरांना कोणताही त्रास आहे असं मी गेल्या 6 वर्षात ऐकलेलं नाही. आणि तुम्हाला त्यांची कमिटमेंट सांगतो, गाऊटचा त्रास होत असताना त्यांनी मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान हा शो घेतलेला आहे पेन किलर घेऊन. त्यांना पेन किलर घ्यायला आवडत नाही, पण पेन किलरचा इम्पॅक्ट किती काळ राहील, तो कधी सुरू होईल, त्याकरता पेन किलर कधी घेतली पाहिजे, ही सगळी गणितं मांडून त्याने तो शो घेतलेला होता. शो सुपरहिट झाला नेहमीप्रमाणे, पण त्या माणसाला गाऊटचा त्रास आहे, पाय प्रचंड दुखतोय आणि तो काय अवस्थेत इथपर्यंत आलाय. त्यांची मुलगी धनश्री, ज्याला जिला प्रेमान ते धनू म्हणतात, ती त्यांना घेऊन गेलेली होती. प्रचंड पाऊस पडत होता, अशी काहीतरी सिच्युएशन होती आणि तरी तो त्यांनी शो जबरदस्त डिलिव्हर केला. कारण ते ट्रिमेंडस पब्लिक स्पीकर आहेत, ट्रिमेंडस प्रेझेंटर आहेत. आणि त्याचेही काही फोटो आपण नंतर पाहणार आहोत की त्यांनी घेतलेला याच शोचा 7,000 लोक असलेला शो. ठीक आहे, 7,000 लोक, सांगली का साताऱ्याला तो त्यांनी शो घेतलेला होता. समोर फक्त गर्दीच गर्दी. असे कितीतरी नाट्यगृहात घेतलेले शो, गर्दीच गर्दी, हाऊसफुल, पब्लिक वेड. अरे का नाही होणार. मेटाबॉलिक एज 45, तो खळाळटा उत्साह, एनर्जी चॅनलाइज, कारण त्याच्या मागे 41 वर्षांच्या व्यायामाची साधना आहे. व्यायामाची साधना आहे. मी काय काय कनेक्ट करून त्यांच्याबद्दल सांगतोय हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कळेल. मग अशी जर व्यक्ती आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे बहुरंगी, बहुआयामी वाटली म्हणून ती विक्षिप्त आहे असं जर वाटलं तर मग त्यात काही चुकीचं नाही. याच्याशी मिळतं जुळतं अजून एक उदाहरण, त्यांनी पुलंचं एक अप्रतिम चित्र काढलं होतं. पुलं स्वतः पराकोटीचे विक्षिप्त होते. पुलंचा मित्रपरिवार इतका प्रचंड होता, इतका जबरदस्त जनसमुदाय होता, म्हणजे त्यांना माणसांची कमीच नव्हती हो. विसंगतीतून सुसंगतीकडे आणि सुसंगतीतून विसंगती पाहणारा तो मनुष्य अतिशय मिष्कल पद्धतीने आपल्याला एवढं काय काय देऊन गेला, इतकी हसण्याची कारणं देऊन गेला की माणसांनी आयुष्य कसं जगावं, आयुष्याकडे कसं पाहावं तसाच दृष्टिकोन देणारा असा एक अजून हा एक विक्षिप्त ग्रेट माणूस आहे. फक्त कॉन्टेक्स्ट वेगळं आहे, क्षेत्र वेगळं आहे, ठीक आहे, पण ते क्षेत्र आपल्याला न कळल्यामुळे, त्या गोष्टींमध्ये रस नसल्यामुळे किंवा रस असूनही त्यातले डिटेल्स न कळल्यामुळे तो विक्षिप्तपणा जाणवतो. आणि तरी तो विक्षिप्तपणा प्रशंसनीय आहे, जसा मी दिलेल्या उदाहरणांचा विक्षिप्तपणा. किशोरदा लोकप्रिय नव्हते का विक्षिप्त असूनही? पुलं नव्हते का? होतेच ना हे सगळी माणसं. डॉक्टर घाणेकरांची लोकप्रियता काय सांगावी, आपण सगळ्यांनी त्यांच्यावरचा आलेला सिनेमा पाहिलेला आहे. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात या सगळ्या लोकांनी काय केलं आपल्याला काही घेणं देणं नाही, पण त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात त्यांची बेफिकिरी, त्यांचा विक्षिप्तपणा, त्यांचा मनमौजीपणा, त्यांचा स्वच्छंदीपणा, यामुळेच ती माणसं मोठी झाली. पण त्यांनी जे काही केलं त्याच्या मागची कळकळ, त्यामागची तळमळ, त्यामागची जबरदस्त गोष्टी देण्याची वृत्ती आपल्या श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना, आपल्या रसिकांना, आपला ट्रेन करणाऱ्या लोकांना ही काबिले तारीफच होती साहेब. आणि मला असं वाटतं, असा हटवादी माणूस, असा विक्षिप्त माणूस, असा रंगेल माणूस सच काहीतरी जबरदस्त करून जाऊ शकतो. आणि याचं अप्रतिम उदाहरण चंद्रकांत पागे. म्हणजे त्यांच्यातला लेखक मी सांगितला, त्यांच्यातला वादक सांगितला, त्यांच्यातला हौशी गायक सांगितला. ते व्हिडिओ पण मिक्स करतात. मागे सीन सिनरी चालू असते आणि 2 गायक गात असतात, त्यांची एक कलिग असते, ड्युएट असतं,
आणि त्यांची कलिक त्यांच्या स्वतःच्या घरी आहे, पागे सर स्वतः त्यांच्या घरी आहेत, आणि जेव्हा आपण मिक्स केलेला व्हिडिओ बघतो तेव्हा अरे मागणं सिन्सिअरली हलत असते आणि तो जो काही इम्पॅक्ट दिसतो कम्प्युटर ग्राफिक्सचा बिझनेस. म्हणजे माणूस थक्क होऊन जातो, अरे काय आहे बरं हे, याचा काही उपयोग आहे का प्रोफेशनली? नाही. काय आहे ही खाज त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, रेहमानी सुलेमानी किडे. अरे पण किती इमानदारी त्याच्याबद्दल, त्याला दिलेला वेळ, म्हणजे काय वेळ घालवत आहे उगाच. अरे काय आहे हे, असं कोणी म्हणू शकेल, नो डाऊट अबाउट इट. ठीक आहे. अरे पण तरीही एक मनुष्य आपला छंद जोपासायला हा वेळ देतोय वय वर्ष 62ला. अशी किती माणसं आपल्याला दिसतात की आपल्या आयुष्यात असलेले सगळे छंद लहानपणापासून स्वतःच्या टर्म्सवर जोपासतोय, अलम दुनियेच्या विरोधात जाऊन जोपासतोय. लोकांना जे काय म्हणायचं ते म्हणू दे, मला माझा स्वभाव बदलणार नाही, मी स्वतःला बदलणार नाही, मी आहे हा असा आहे, यू टेक इट ऑर लिव्ह इट. असा पिंड ठेवून बदलतो, असा स्वभाव ठेवून बदलतो, असा खाक्या ठेवून जगतो. चान्सच नाही साहेब. फार कमी माणसं अशी असतात आणि आपण म्हणून त्या माणसांकडे ओढले जातो, पण आपल्याला का ओढले जातोय हे कळत नाही. आणि म्हणूनच त्यांचे हेटर्स सुद्धा त्यांना म्हणत असतील, यार बांधलं या माणसाला खोळे येडे, पण जे काय करताना म्हणजे बॉस याला सुद्धा हिंमत लागते. टिंब 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 मध्ये दम लागतो, 3 डॉट मध्ये दम लागतो साहेब हे सगळं करायला, आणि वय वर्ष 62 पर्यंत करायला. आणि आय एम शुअर त्यांनी आम्हाला पण हे सांगितलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे की ते अगदी त्यांच्या अंतापर्यंत या सगळ्या गोष्टी करत राहणार आहेत. ठीक आहे. लीना मॅम बरोबर पण त्यांचं वागणं एका मित्रासारखं आहे, जेवढं मला माहिती आहे. कारण त्यांच्या घरी मी इतक्या वेळा गेलेलो आहे, लीना मॅमशी इतक्या वेळा संवाद झालेले आहेत. मी त्यांच्या मुलाला म्हणजे सिद्धूला, प्रेमात त्याला सिद्धू म्हणतात, सिद्धार्थाचं नाव आहे, त्याला मी 2-3 वेळा भेटलोय. तसा तो अबोल आहे, कमी बोलतो, मितभाषी आहे आणि मला प्रचंड बोलायला लागतं. त्यात परत लिंग्विस्टिकमध्ये वर्बल आहे. परत माझ्या प्रोफेशनची डिमांड सतत बोलणं आहे. ओके. धनूला मी अजूनपर्यंत एकदाच भेटलोय, फक्त हाय हॅलो झालोय. ती बाहेर आली होती हॉलमध्ये, नेरुळला मी गेलेलो असताना, आणि हाय करून परत गेली. ती ट्रेमधनं चहा ठेवायला आली होती, बस एवढंच. बाकी माझं धनूबरोबर कधी कुठल्या विषयावर बोलणं नाही झालं. पण सिद्धूबरोबर 2-3 वेळा बोलणं झालं आहे, हाय हॅलो झालेलं आहे. पण त्यांचं सुद्धा गप्पांच्या ओघात त्यांनी मला सांगितलेलं त्यांचं घरातल्यांबरोबरचं नातं, हे जे त्यांनी सांगितलं ते त्यांनी जसं ठेवलेलं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टी पटत नाहीत, पण तरीही आमचं एकमेकांबरोबरचा ॲक्सेप्टन्स हा प्रचंड आहे. आणि हा ॲक्सेप्टन्स गेल्या 10-12 वर्षात प्रचंड वाढला आहे. काउन्सिलिंग झाल्यानंतर मी विक्षिप्त जरी वाटत असलो आणि काही गोष्टी लीनाला सुद्धा तरी पटत नसल्या, तरी मी जे करतो त्याबद्दल लीनाला रिस्पेक्ट आहे आणि लीना जे करते त्याबद्दल मला प्रचंड आदर आणि रिस्पेक्ट आहे. माझा पण तिला तितकाच सपोर्ट आहे. पण हे सगळं होऊ का शकलंय? तर त्याचं कारण काउन्सिलिंग आहे. त्याचं कारण काउन्सिलिंग झाल्यानंतरची ॲक्टिव्हिटीजमधली कन्सिस्टन्सी, स्वयंशिस्त आहे, डेडिकेशन आहे, परफेक्शन आणण्याची खुमखुमी आहे. आणि परफेक्शन सिकिंग ही वृत्ती आहे. म्हणजे जेवढी परफेक्शन सिकिंग वृत्ती या माणसात मी पाहिलेली आहे ना, तेवढी मी कोणातही पाहिलेली नाही. खरंच सांगतो, मी कोणातही पाहिलेली नाही, जेन्युइनली. म्हणजे माझ्या पाहण्यात असा माणूसच नाही. म्हणजे जसं ते लिहितात, जसं ते बोलतात, जसं ते वागतात. लिखाणावरनं आठवलं, त्यांनी गजानन बावननी स्वतःच्या हाताने लिहिली होती. तो पण मी फोटो शेअर करीन की गजानन बावननी ज्या पद्धतीने लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता की हे हस्तलिखित आहे बरं का. तसंच त्यांनी गुरुचरित्र लिहिलेलं होतं एका ठिकाणी 18 तास बसून, आणि त्यांनी आम्हाला हे एका काउन्सिलिंग सेशनमध्ये सांगितलेलं होतं. आम्ही वेडे झालो होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र लिहिणं हीच मोठी दत्तगुरूंची सेवा आहे आणि त्याच्याकरता विशेष आशीर्वाद लागतो. त्यांना एक दृष्टांत घडला आणि त्यांना लक्षात आलं असं की आपल्या हातून गुरुचरित्र लिहिलं गेलं पाहिजे, आपण ते लिहायला हवं होतं आणि ते आपल्या हातून लिहायचं राहून गेलं. आणि मग त्यांनी जसं गुरुचरित्र लिहिलं गेलं पाहिजे त्याचे जे काही नियम होते ते सगळे नियम पाळून एका ठिकाणी बसून त्यांनी ठरवलेल्या वेळेत लिहिलं. त्याच्याकरता त्यांनी काहीतरी 18 तास एका ठिकाणी बसून ते गुरुचरित्र लिहित होते. 18 तास एका ठिकाणी बसायचं. बरं, शौचाला लागली, लघवीला लागली, जायचं, परत अंघोळ करायची, परत सोहळं नेसून बसायचं. चेष्टा आहे काय? हे डेडिकेशन नाही तर काय आहे? ही परफेक्शनची खुमखुमी नाही तर काय आहे? मनात आलेला विचार तडीस द्यायचाच, तो कृतीत आणायचाच, आणि तो कृतीत परफेक्शनने आणायचा. ही वृत्ती नाही तर काय आहे?
किती माणसं अशी वर्ष 62ला तुम्ही पाहिली येतो, मी पाहिली येतो? उत्तर नाही असंच असेल. 41 वर्ष व्यायाम, वेगवेगळ्या विषयांचं लिखाण, वाद्य वाजवणं, सिंगिंग फॉर प्लेजर हा ग्रुप, आत्तापर्यंत 4 काउन्सिलिंग बॅचेस, 15,000पेक्षा जास्त काउन्सिलिंग, पेंटिंग, ते काय चित्र काढतात ते मी काय नवलच अजून. त्यांनी मला माझं व्हिजिटिंग कार्ड, पहिलं व्हिजिटिंग कार्ड माझ्या वाढदिवसाला डिझाईन म्हणून गिफ्ट केलं होतं. ओके. आणि ते मला म्हणाले की तुझ्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं ही सप्रेम भेट. मला इतकं भरून आलं होतं की अरे मी सुद्धा त्यांचा एक स्टुडंट आहे, मी त्यांच्याकडनं माझं काउन्सिलिंग करून घेतलंय, पण माझ्या वाढदिवसाला त्यांनी माझं व्हिजिटिंग कार्ड डिझाईन करून द्यावं. काहीतरी तळमळ आहे आमच्यात, काहीतरी बॉन्डिंग आहे आमच्यात, ते नातं आहे म्हणूनच. आणि ते जेव्हा मला म्हणाले की आपल्या वयात जरी फरक असला तरी आपण खूप चांगले मित्र आहोत मिली, जरी ते मला एक मेंटॉर म्हणून असले, मला गुरुस्थानी असले फिंगरप्रिंट अनालिसिस या विषयात, तरी पण त्या पलीकडे जाऊन जे मागच्या 6 वर्षात मैत्रीचं नातं निर्माण झालंय हे माझ्यासाठी खरोखर आनंददायी. आणि त्यांच्यासारखा मनुष्य माझ्या आयुष्यात आहे याचा मला प्रचंड अभिमान सुद्धा आहे. म्हणजे ते पटकन कधी कधी बोलून जातात, मी स्वतः सुद्धा हर्ट झालो त्यांच्या काही बोलण्याने, पण ते का बोलतात किंवा त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन हर्ट करणं हा नसतो, किंवा कधी कधी तू हर्ट झालास तरच सुधारशील, तरच तुझ्या हातून चांगल्या गोष्टी घडतील किंवा या चुका परत होणार नाहीत हे जेव्हा कळतं, किंवा रादर काउन्सिलिंग माझं झाल्यामुळे मला माहिती आहे, त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता. आणि ही सकारात्मक ऊर्जा माझ्यात किंबहुना जन्मताच असल्यामुळे, माझ्या आईवडिलांची पुण्याई असल्यामुळे, गजानन महाराजांचा माझ्यावरचा वरदहस्त असल्यामुळे, माझ्या काही साधनेमुळे जितकी आहे तितकीच ती सरांच्या सानिध्यात राहून सुद्धा झालेली. वेगवेगळी आव्हानं पेलण्याची हौस मलाही आहे, मी सुद्धा ॲक्शन ओरिएंटेड नेचरचा आहे, पण वेगवेगळी आव्हानं पेलण्याची जशी हौस त्यांना आहे ना, ते बघून स्वतः मी सुद्धा कितीतरी गोष्ट शिकलेलो आहे की ठीक आहे ना, ओके असं झालं का, ठीक आहे, सगळ्याच गोष्टी मनावर घ्या, होत नाहीत, नाही झालं नाही ना, ठीक आहे, ओके, आपण परत करूया, आता झालेल्या चुका टाळूया, आता कसं नव्याने करता येईल, उभं करता येईल, बांधता येईल हे बघूया, आणि आता जे येऊ शकलं नाही ते आणूया, जे बेटर होत आहे ते बेस्ट करूया, त्यात कसं परफेक्शन येईल, किती परफेक्शनकडे आपण जाऊ शकू याचा विचार करूया आणि ते कृतीत आणूया. पण हे वर्ष 62ला किती जण जपणार येतो, अशी जिंदा दिली किती लोकांकडे. म्हणजे आम्ही 2017 डिसेंबरला अलिबागला गेलो होतो पिकनिकला, आम्ही 6 जण टोटल होतो. तिथे मी पागे सरांना नाचताना पण पाहिलेलं आहे. म्हणजे ते मला म्हणाले हे एकच गोष्ट आहे जी अनटच्ड आहे माझ्या आयुष्यात, पण मी आता डान्स क्लास लावणार आहे आणि मी नाचायला पण शिकणार आहे. म्हणजे लिटरली लोकांनी असं म्हटलं पाहिजे, अरे चंद्या यार काय नाचतो यार, आम्हाला माहितीच नाही तुला एवढं चांगलं नाचता येतं. म्हणजे ते असे नुसते हातपाय हलवत होते, असं नाचत होते. 31 डिसेंबरची मध्यरात्र आणि आम्ही 6 जण तुफान नाचत होतो. अजूनही लोक होते तिकडे. आम्ही आउट हाऊसमध्ये गेलो होतो. एक कॉटेज बुक केलेलं होतं मित्राचं अलिबागला आणि धमाल चालली होती. आणि तिथे ते सेकंड लास्ट वयाचे गृहस्थ असून सुद्धा, म्हणजे त्यांच्यापेक्षा एक वयाने वर्ष मोठे असे फक्त जोशी सर आमच्याबरोबर होते, पण आम्ही बाकी सगळे त्यांच्यापेक्षा लहान, आणि तरी ते आमच्यात मुलात मूल होऊन तरुणात तरुण होऊन नाचत होते, हात वरती करून जोक्स मारत होते, खुळ्यासारखे हसत होते, टाळ्या देत होते. हे जिंदा दिल असल्याशिवाय शक्य आहे का? त्यानंतर त्यांनी डान्स क्लास पण लावला आणि ते मला म्हणाले कसंही आत्ता नाचायचं म्हणून नाचणार आहे, पण नाचणार, ही हौस पण भागवून घेणार आणि नाचायला पण शिकून घेणार. अरे कोण करतो 57-58 वर्षी हे? म्हणजे मी 50ला गर्भगत झालेली माणसं बघितलेली. आता काय माझ्या आयुष्यात राम नाही, आता काय करायची इच्छा नाही, असं रिटायर झाल्यानंतर नुसते घरात बसणारे ठोंबे मी पाहिलेले आहेत. आमच्या आयुष्यातला राम गेलेला आता आम्हाला कळतोय, पण तो खरोखर 50लाच गेलेला होता. अशा माणसांना मी ओळखतो. अरे पण माझ्या आयुष्यात राम लहानपणापासून आहे, रादर तो रामाचा कृष्ण होत चाललाय, असा माझ्या ओळखीतला हा एकमेव माणूस. कृष्ण असं मी का म्हणालो? कारण बहुरंगी आहे, बहुरंगी आहे, बहुआयामी आहे आणि कितीही समजून दशांगुळे उरणार आहे. मी श्रीकृष्णाशी त्यांची तुलना नाही करत आहे. मी छटा कशा माणसात वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे कितीही मला आकळला असं वाटलं तरी थोडासा उरतोच, हे मला ह्याच्यातून सांगायचं आहे. आणि हाच या व्यक्तिचित्राचा प्रयत्न होता
की तो मनुष्य लिहितो, तो मनुष्य चित्र काढतो, तो मनुष्य उत्तम वाद्य वाजवतो, तो कमर्शियल आर्टिस्ट आहे, तो मनुष्य अप्रतिम काउन्सलर आहे, ट्रिमेंडस पब्लिक स्पीकर आहे, मास स्पीकर आहे, प्रेझेंटर आहे, ग्रेट ट्रेनर आहे, ठीक आहे, चांगलं व्हिडिओ मिक्सिंग करणार आहे, कम्प्युटर ग्राफिक्सचं अफलातून नॉलेज आहे, ठीक आहे, त्यांच्यातला लेखक हा प्रचंड प्रबोधन करणारा आहे. म्हणजे काय काय आहे. गेली 41 वर्ष ते व्यायाम करतायत आणि उत्तम शरीर सौष्ठव कसं राखावं याचा आदर्श नमुना आहेत. म्हणजे 40शीतल्या मुलांना, माझ्यासारख्या वयातल्या मुलांना लाज वाटावी अशी त्यांनी फिगर मेंटेन केलेली आहे. जे मी पहिल्या दिवशी भेटलो तेव्हा बघितलं होतं. म्हणजे ते असे बसलेले होते हातावर हात दुमडून आणि त्यांचा फोरम आणि बायसेप्स ट्रायसेप्स मी बघितल्या तेव्हा मी वेडा झालो होतो. मी त्याला फक्त एवढं विचारलं, सर तुमचं वय काय, तुम्ही व्यायाम करता का? ते बोलले हो हो मी व्यायाम करतो. मला पण तुझ्याकडे बघून वाटलं तू व्यायाम करतोस का? मी म्हटलं हो करायचो सर पूर्वी, म्हणजे तेव्हा 2-2 तास व्यायाम करायचो, आता तितका वेळ काढू शकत नाही त्यामुळे मी अर्धा तास फिटनेस व्यायाम करतो. तेव्हा ते म्हणाले अरे काही नाही, गेले 35 वर्ष व्यायाम करतो आणि व्यायामशाळा कन्सिस्टंटली चालू आहे, त्यात कुठलाही खंड नाही. म्हणजे ते ऐकल्यानंतर मी वेडा झालो होतो. हे असे फोरम्स आहेत, दंड आहेत. म्हणजे तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांचे वेगवेगळ्या पोस्टमधले आपण फोटो पाहिलेले आहेत. म्हणजे त्याची सुद्धा हौस आहे. म्हणजे किती दणगी हौस हो, किती गोष्टींची किती हौस आहे, याला काही परिसीमा. पण हे शक्य आहे त्यांच्या जिंदादिलीमुळे, त्यांच्या रंगेलपणामुळे, त्यांच्या मनमौजीपणामुळे, आयुष्य स्वच्छंदी जगण्याच्या स्वभावामुळे जो त्यांना जन्मजात मिळालेला आहे. आणि असा एक मनुष्य आपल्यात आहे तर तो व्यक्तिचित्रणातनं उतरलाच पाहिजे असं मला खरोखर वाटलं. म्हणून मी हा व्यक्तिचित्रण करण्याचा घाट घातला आणि तो पहिल्या 5ताच असला पाहिजे हा ठाम विचार करून मी परत ते व्यक्तिचित्र केलं. याच्या आधीचं व्यक्तिचित्र मी केलेलं होतं, पण त्याच्यावर अशा बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या होत्या आणि ते मला थोडंसं खटकलं होतं. म्हणून मी म्हटलं की नाही, परत रेकॉर्ड करायचं आणि परत हे व्यक्तिचित्र ब्युटिफाय करून वेगवेगळे इफेक्ट टाकून मला या माणसाबद्दल काय काय कळलं, मला काय काय समजलं ते इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. या निकराने, या प्रयत्नांनी ते परत सादर करायचं हे ठरवलं आणि म्हणूनच आज व्यक्तिचित्र परत रेकॉर्डिंग करण्याचा प्रपंच. जबरदस्त माणूस आणि म्हणूनच आज चंद्रकांत पागे मी त्या अनुषंगाने तुमच्याकडे घेऊन आलो. असा माणूस माझ्या आयुष्यात आहे, तो माझा मेंटर आहे, याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे. माझ्या प्रत्येक मेंटरबद्दल माझी अशी भावना आहे. पण हा एक वेगळ्या जमातीचा मेंटर, वेगळ्या पिंडाचा मेंटर, वेगळं कौतुक निर्माण करणारा, वेगळं आदर निर्माण करणारा, वेगळ्या भावना निर्माण करणारा मेंटर रादर, असं माझं खरोखर त्यांच्याबद्दलचं प्रामाणिक मत आहे. आणि ह्याच्यातूनच मला त्यांना हे ट्रिब्यूट द्यायचं आहे. म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न. यात जर काही राहिलं असेल, जर काही उणपुरं असेल तर तो सगळा माझा दोष आहे, हा सरांच्या गुणागुणांचा अजिबात दोष नाही. मला जरूर कळवा चंद्रकांत पागे तुम्हाला कसे वाटले. आपले मत, आपले विचार जरूर मला कमेंट्समधनं सांगा. आपली मतं अत्यंत महत्त्वाची आहेत, जेणेकरून मला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचा विचार करून आवश्यक ते बदल करता येतील. पुढल्या व्यक्तिचित्रात परत नक्कीच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.